वा सुनबाई वा, चांगला डाव खेळलास हं. माहेरातनं कुठलीच वस्तू घेणार नाही अशी म्हटली होतीस तू, तरी सुद्धा माहेरात जाऊन पदर पसरलासच ना. अहो काकी काय बोलताय तुम्ही? मी काहीच नाही घेतलं माहेरातनं. होय काकी, ती आता काय बी घेणार नाही तिकडनं. तिने मला तसा काल शब्द दिलाय. तू माहेरच्या माणसांसमोर हात पसरले नाहीस, मग हे त्यांनी कसं काय पाठवलं इथं? तो अडकत अडकत बोलणारा पोरगा घेऊन आलता. कोण? साठे? हा त्योच त्यो, साठे का बिठे. बघ वीरू, तुझा संसार सुरू होऊन 4 दिवस नाही झाले तर ह्या पोरीनं तुझ्यावर खोटं बोलायला सुरुवात केली. आता तूच सांग, हिनं न मागता हिच्या घरातले एवढे पैसे पाठवतील का? अरे फॅन नाही म्हणून काय हिचा जीव लगेच वर चालला होता वय? घरातनं पैसे मागून घेतले ते. माझ्या आबरूचे ढिंडोडे काढले बघ तुझ्या बायकोनं. अहो काकी, तुमचं काहीतरी गैरसमज होतं. मी खरंच नाही मागितले पैसे. वीरू बघितलं का, हिला म्हणायचंय मी खोटं बोलते. मला मेलीला काय एक फॅन घेऊन द्यायला जड जाते रे. तुम्ही सासू सुना एवढ्या आनंदात बसला होता म्हणून मीच गमतीनं म्हणलं काय गरज आहे फॅन घ्यायची, तर लगेच बापालाच जाऊन हिने सांगितलं. तूच सांग वीरू, अरे पहिल्यापासून मी तुला काही कमी पडू दिलंय का? तुमचं लग्न एवढं थाटामाटात लावून दिलं. अरे पैशाचा सुद्धा विचार केला नाही मी. पण मला कळत नाही एवढं काय बोलले मी सुनबाईला लगेच मुंगळा झटला. असू तुमच्या समोर आम्ही गरीब म्हणून काय पदोपदी कमीपणा दाखवून देणार आहे का आम्हाला? लग्नात बी तसंच केलं त्या अंकुशराव ना, आता पोरगी बी तशीच करत्या. अवघड आहे, सगळं अवघड आहे. पिऊ, अगं काय चाललंय ही? तू पैसा मागितलं नाहीस, मग हे पैसा आपल्या घरी आलं तरी कसं? अरे वीरू, मी खरं सांगते, मी खरंच नाही मागितले हे पैसे. पिऊ काय ते खरं सांग. तुला बी माहिती मला खोटं बोलायला अजिबात आवडत नाही. सुनबाई, अगं कशाला तिकडनं पैसे मागवलेस? तुला जर लागायचे होते तर कांचनला मागायचंच ना. ती काय नाही म्हणली असती वय? पप्पा आता तुम्हीच बघा, आपल्याकडे काय कमी आहे का? पण नाही, काय काय माणसांना सवयच असते ना माज दाखवायची. निशा सांग हिला, आपल्या लग्नाला एवढं दिवस झालं, तू कधी माहेरात नाही कृपया तरी आणला का ग? अजिबात नाही. पियू, काय गरज होती तुला तुझ्या माहेरातनं पैसे मागवायची? आणि तसं बी इथे एवढं काय कमी पडलं तुला की अशी वागायला लागलीस तू? अगं हिला दाखवून द्यायचं असेल हिच्या बापाकडे किती पैसा येतो. अहो काकी, मी खरंच सांगते, मी खरंच नाही मागितले हे पैसे. माझ्या मनात बी असलं काही नव्हतं. आणि डॅडींनी हे सगळं का केलं ना मला खरंच माहित नाही. तुझ्या नवऱ्याला कमीपणा दाखवायला केलंय. वीरूची लायकी काढली तुझ्या बापानं ही पैशाची भीक देऊन. वीरू तुला सुखात ठेवू शकत नाही हेच सांगायचंय त्याला. वीरू, तुझा फोन दे. अगं वीरू, पिऊ, हॅलो, कोण बोलतोय? डॅडी तुम्ही समजता कोण स्वतःला? अहो तुम्हाला काय वाटलं, तुम्ही पैसा फेकला म्हणून आम्ही तुम्ही म्हणाल तसं वागू? डॅडी, तुम्ही पैसा फेकला म्हणून सगळं काही तुमच्या मनासारखं होईल ना, या भ्रमात नका राहू. त्या दिवशी बी मी आणि वीरू तुमच्या दारात आलो तर तुम्ही वीरूची किंमत पैशात केलीत
आणि आज आज तर डायरेक्ट घरीच पैसे पाठवलेत तुम्ही. अहो का राजकारण करताय माझ्या संसाराशी? कसले पैसे? हे बघ, तुझा आणि माझा संबंध कधी संपलाय आणि एकदा का एखादा विषय या अंकुशरावासाठी संपला तर तो कायमचा संपतो. आणि तसं बी एक फुटकी कवडी द्यावी एवढी लायकी नाही तुझी किंवा तुझ्या नवऱ्याची. लक्षात ठेव. वीरूची लायकी काय ना हे तुमच्यासारख्या सतत पैसा आणि प्रतिष्ठा याला चिकटून राहणाऱ्या माणसाला कधी कळणार बी नाही. हे एक गोष्ट नीट ध्यानात ठेवायची. तुमच्या पैशात विकत घेता येईल ना एवढं स्वस्त नाहीये माझं आणि वीरूचं प्रेम. हो तुमचा पैसा तुम्हालाच लकला. उद्या गरज पडली ना तर उपाशी मारू, पण कधी तुमच्या समोर पैशांसाठी पदर पसरायला नाही ना. तुमचे पैसे तुम्हाला परत करेन. तुम्ही माझ्याशी नातं तोडलंय ना, आता इथनं पुढं मला बी तुमच्याशी कुठलंच नातं ठेवायचं नाही हे लक्षात ठेवा. माने, आम्ही कधी पैसे पाठवले तिला? जगदीशराव, तुम्ही तर पैसे दिले नाहीत ना? हावराडी काय बोलताय तुम्ही? जिने तुमची इज्जत घालवली तिच्याशी आम्ही कधीच संबंध ठेवणार नाही. आणि हा आत्ता आम्हाला तुमचा मान सन्मान सगळ्यात महत्वाचा आहे. त्याला आम्ही कधीच ठेच पोचू देणार नाही. हीच अपेक्षा आहे आम्हाला तुमच्याकडनं. पिऊ शांत हो बाळा, लय राग करू नकस ग, तुलाच त्याचा लय त्रास होईल. सुनबाई चुकलं आमचं. अगं आम्ही माहिती नीट न घेता तुला वाटेल तसं बोललो. कांचन, तू तर या प्रकरणाची संपूर्ण खातरजमा करायचीस, नाही तर सुनबाईला एवढा त्रास झालाच नसता. पोरी, अगं माझा तुझ्यावर विश्वास नाही असं नाहीये ग. तुला तर माहितीये तुझं लगीन झाल्यापासून तुझ्या घरचे रोज किती कुरापत्या करतात. तुला घरापासून लांब ठेवण्यासाठी रोज नवे नवे डाव खेळतात. माझं काय चुकलं असेल तर मला शिक्षा दे हवी तर, पण तुझ्या घरच्यांमुळे मला लय त्रास सहन करावा लागलाय. त्याच्यामुळे रागात माझा ताबा सुटला ग आणि तुला नाही नाही ते बोलले मी. मला माफ कर ग पोरी. वीरू, माझ्या सुनाला फॅन पाहिजे ना, तिच्यासाठी एक मस्तपैकी फॅन घेऊन ये. अरे मी पैसे देते त्याचे. पृथ्वी, हे घे पैसे. लगेच आण फॅन. सुनबाई शांत हो आता. हा पृथ्वी, चल रे. मी तुला म्हणलं होतं ना की मी माझ्या घरच्यांकडनं कधीच काही नाही घेणार. तो मी आजही पाळतेय आणि तो कायम पाळत राहील. आणि हो, हे पैसे बी परत करीन. पुरी समजा व्यवस्थित होईल. तू समजा डोक्यात काढून टाक. होय, आई एक विचारू? विचार की. नाही म्हणजे पैशावरून आठवलं म्हणून विचारते. आई, जर आपण आपल्या घरात राहतो तर मग प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला काकींवर का अवलंबून राहावं लागतं? नाही म्हणजे
प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण त्यांच्याकडून का पैसे घ्यायचे? म्हणजे बघा की मगाशी विरूला फॅन आणायचा होता तर त्यानं बी काकीकडे जाऊन पैसे मागितले. कारण काकीच्या घरातला सगळा व्यवहार बघतात. हो, पण विरू संसार आपला आहे आणि आपल्या संसारासाठी जर कुठली गोष्ट आपल्याला हवी असेल तर ती आपल्यालाच उभी केली पाहिजे. सतत दुसऱ्यांकडे मागून कसं चालेल ना? शेवटी आपला स्वाभिमान हा असलाच पाहिजे. ते दुसऱ्याकडे असं गहाण ठेवून कसं चालेल? सुनबाई, दे की लवकर नाश्ता. वय काकी, झालंच बस. विरू, अरे ये की नाश्त्याला. आलो आलो. अरे विरू, चल की लवकर. हा आलो. अरे हे तर खाली का बसला? वर बसून खा की. तीच जागा आहे त्याची. म्हणजे त्याच जागेवर बसून जेवतो तो. अगं सवयच आहे त्याला. अशा चुकीच्या सवयी मोडायच्या असतात. चल वर बसून जेव. अगं ते मला नाही जमत टेबलवर बसून खायला. असं खाली बसून खाल्लं का नाही पोट बी भरल्यासारखं वाटतंय बघ. अगं मी बी खालीच बसणार. आता जिथं तुझी जागा तिथंच माझी जागा. वा सुनबाई, ह्याला म्हणतात प्रेम. तुझं किती कौतुक करावं तेवढं थोडंच आहे ग. तुझ्यासारखी पोरगी माझ्या विरूला बायको म्हणून मिळाली. विरूचं आणि आमचं नशीबच आहे बघ. पृथ्वी, नाश्ता कर लवकर लवकर. रानात जायचंय तुला. मी आणि रानात का ग मम्मी? अरे का म्हणून काय विचारतोस? विरूच्या लग्नाच्या गडबडीत रामफळं काढायची राहिलेत आपल्या बागेतली. तर लवकर लवकर आवर आणि रानात जा. तिथली कामं करून ये. अहो काकी, पृथ्वी कशाला? मी जातो की राहणार. आणि आजच्याच ना सगळी रामफळ उतरून घेतो. अरे असं कसं? आत्ताच कुठं नवीन नवीन लग्न झाले तुझं. तुझी बायको म्हणाल काकी माझ्या नवऱ्याला गड्यागत राबवती. अहो नाही काकी, असं काय बी नाही वाटायचं तिला. तरी पण नको रे. हे बघ, तू तुझ्या बायकोजवळ थांब. पृथ्वी जाईल रानात. हा, त्याला आता उन्हाची सवय नाही आहे, पण असू दे. तू तिच्याजवळ थांब. तिला वेळ दे ना. नवीन नवीन लग्न झालंय का नाही तुझं? उगाच कशाला तुला त्रास? अहो काकी, त्यात कसला आलाय त्रास? ती काय बी नाही. मी रानात जाणार म्हणजे जाणार. विषय संपला. मी बी येणार तुझ्यासोबत. म्हणजे काकी म्हणलं तसं आपल्याला एकमेकांबरोबर येळ बी घालवता येईल आणि कामं बी होत्यात. अगं पोरी, खरं तुला ऊन सोसल का? नाही म्हणजे तुला उन्हाची सवय नसेल ना, म्हणून म्हणलं.
काकी हाव करून घेईन मी सवय. आणि असं बी आता मी पाटलाची पोरगी नाही राहिले तर वीरूची बायको आणि सूर्यवंशींच्या घरची सून झाली. त्यामुळे जमल मला. लाखात एक बोललीस पोरी. तुझी माझ्या वीरूला अशी खंबीर साथ असेल ना तर आज काय झाडाला रामफळ राहत नाहीत. जाओ जाओ दोघं बी जावा. जी काकी. पिऊ मी होतो पुढं, तू डबा घेऊन ये मागणं मग. ठीक आहे. काकी अजून देऊ तुम्हाला? नाही नाही नको नको. भाऊजी तुम्हाला? नाही ना. आलेच नाही. हो हो जा. मम्मी हे काय चाललं होतं तुझं? मला का रानात लावत होतीस? मला जमतात ती गाड्याची कामं. पृथ्वी, अरे कधी कळणार तुला? सरळ मार्गाने जर काम होत नसेल ना तर वाट वाकडी करायची असते. आणि तुला कशाला पाठवू मी रानात? ज्याला पाठवायचं होतं ना त्याला पाठवलं बरोबर. मला बघायचं होतं वीरू बायकोचा पदर धरून घरी बसतोय का रानात बी जातोय. मम्मी तुझं डोकं लईच भारी बघ. एकदम पद्धतशीर कामाला लावलंस त्याला. अरे त्याला कामाला लावून काय उपयोग आहे? वीरूला सवय आहे कामाची. सुनबाईला कामाला लावायचंय मला. आता बघच कसा घाणच फिरवते तिच्यावरनं. नाही तिला बांधावरनं भार व्हायला लावलं तर नावाची कांचन सूर्यवंशी नाही मी. तिकडची 2-4 झाडं केली मोकळी. हा ती कवळी कवळी बारकी राहिली. ते राहू देत, ती नंतर काढते कवळी कवळी. हा आणि ऐका, तुम्ही जर जमला असाल ना तर जाऊन जरा आराम करा. मी काय म्हणतोय 2-2 घास खाऊन घ्या जा. अहो पण डबा आणला नाही की. मला वाटलं काकीनं पाठवून दिला असेल. अहो पण काकीसनी तर माहित बी नाही की तुम्ही तर कामावाला आहे म्हणून. बरं ठीक आहे, काय हरकत नाही. तुम्ही एक काम करा, ती क्रेट गाडीत ठेवा, मी पिऊला डबा घेऊन यायला सांगतो. चालेल. हा जा. बोल की वीरू. काकी पिऊ आहे का हो तिकडं? थांब हं, बघते मी. नाही रे, इथं कुठं दिसना. बोल की तू. अहो ते 2 गडी आल्यात कामावर, त्यांच्यासाठी डबा पाठवायला सांगायचं होतं. बरं बरं सांगते मी हा तिला. हा चालते. काकी घेतला मी आमचा डबा. जाते आता रानात. वय वय जा जा. ते रामफळाची बाग कुठे? अगं बाई, तू नवी नवरी आहेस नाही का, तुला माहीतच नसणार. नाही ना. तू थांब, मी पृथ्वीला पाठवून देते. अहो नाही नाही काकी, मी जाईन की. तुम्ही सांगा मला येईल लक्षात. बर तू इथं वाघाचं माळ आहे का नाही, हा तिथनं भावलिंगापाशी जायचं. अच्छा. हा तिथनं वळून वड्याकडनं खाली निघायचं. हा आणि मग बर्डीच्या माळाला वळसा घालून खाली काळ्या पट्टीकडनं निघायचं. तिथंच आहे. घावल ना तुला? नाही नाही, गावल गावल. येते काकी. हा, ये. मम्मी लईच डेंजरस ग तू.
मधनं रस्ता असताना बी तिला लांबचा रस्ता सांगितलास. आता तिथं पोहोचेपर्यंत घायलाच येते बघ ती. पृथ्वी, त्याच्यासाठीच सगळा अट्टाहास चाललाय माझा. आता कशी घाईकू तिला आणते बघ तिला. तिच्या बापानं माझं अध्यक्षपद घालवले ना, आता मी तिला स्वस्थ बसू देणार नाही.